नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात. तर आम्ही आहोत आता गावी आणि जो दिवस नको होता तो दिवस आलेला आहे, म्हणजेच निरोप घ्यायचा वेळ आलेला आहे बाप्पांचा. तर हे दिवस कसे एवढे पटापट जातात ना, कळतच नाही. म्हणजे बाप्पा आले पण आता चालले पण. तसं तर बाप्पा कुठेच जात नाही, ते आपल्यासोबतच असतात. फक्त एवढंच आहे की आपण त्यांना आपल्या घरी आणतो आणि आपल्यासोबत ते 1.5 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, म्हणजे ज्याच्या इच्छेने गणपती बाप्पांची जेवढी सेवा आपण करू शकतो त्या पद्धतीने ते गणपती बाप्पांना आपल्या घरात ठेवतात. तर हा आमचा पहिलाच वर्ष होता, त्यामुळे 1.5 दिवसाचा गणपती बाप्पा आम्हाला घरी आणायचा होता. पण नंतर आमच्या गावातले जे पंडित आहे, म्हणजे पुजारी आहे, त्याने सांगितलं नाही, दीड दिवस नाही तर 3 दिवसाचा तुम्ही गणपती बाप्पा तुमच्या घरात ठेवा. तर मग तसं आम्ही केलं आणि आज तो दिवस आहे. गणपती बाप्पांचं विसर्जन आम्ही करतोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती लवकर या. आजीचा मोबाईल गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हा कसं रस्त्यावर फोडून चालला. बोलना जोर से, दोनों जन बोलो जोर से. लवकर या. गणपती का जय जयकार. गणपती का जय जय. लवकर या. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. अर्धा लाडू चंद्रावर. गणपती आमचा उंदरावर. 1 2 3 4. गणपती की जय जयकार. 5 6 7 8. गणपती हमारे साथ. 9 10 11 12. कंठी धागे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती होती मंगल मूर्ती. दर्शन मला पटाके जय देव. गणपती बाप्पा मोरया. लवकर या. मोरया. लवकर या. यश कलर विला सगळे दिसतात. आचले आणि माप गेला. जानता मनी नाट म्हणतो. ये दे, ते पण दे जाऊन. यश ये घे, ये इथे ते पण टाकायचं पाण्यात ये ना. आता गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आणि आता घर खूप शांत वाटणार आहे. कारण कधी बघा, जेव्हा आपल्या घरी कोणी पाहुणे येतात ना आणि आपल्यासोबत 4-8 दिवस राहतात आणि त्यानंतर ते जातात ना, तर घरात असं म्हणजे खूप शांत वाटतं, म्हणजे खूप सुनं वाटतं. आणि तसंच झालं आमच्यासोबत. आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर बघतोय तर खूप असं म्हणजे 1-2 दिवस तर असं खूप म्हणजे शांत वाटलं. कारण सकाळ संध्याकाळ आपल्या घरात आरती होत होती आणि एकदम म्हणजे सगळ्यांचा आवाज आणि खूप म्हणजे आनंद वाटत होतं सगळ्याच गोष्टीमध्ये. आणि मला असं वाटतं ना की जेवढ्या आनंदाने आपण आपल्या गणपती बाप्पांना घरी आणतो ना, तेवढ्याच आनंदाने आपण आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन केलं पाहिजे. कारण ते कुठेच जात नाही आहे, ते आपल्यासोबतच राहतात आहे. त्यामुळे दुःख कोणत्या गोष्टीचा, फक्त एवढंच आहे की जेवढं आपण सजवतो ते आपल्यासोबत राहतात, आपण त्यांची आरती करतो, त्यांना मस्त नैवेद्य ठेवतो, तेवढंच फक्त होणार नाही आहे. बाकी सगळ्याच गोष्टी आहे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये गणपती बाप्पा आपल्यासोबत असतात आणि राहतात. त्यामुळे ते कुठेच जात नाही, ते आपल्यासोबतच आहे. त्यामुळे दुःख करण्यासारखी गोष्ट नाही आहे, मला तरी असं वाटतं. मला फक्त बाप्पांना एवढंच म्हणायचं आहे की बाप्पा, हा पहिला वर्ष होता, आमच्याकडून जेवढं करता आलं आम्ही केलं. तरी आमच्याकडनं काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा आणि पुढच्या वर्षी आम्ही अजून चांगलं आणि मस्त करू.